प्रवीण दटके आणि पूर्व नागपूरचे जे आमदार आहेत कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढेंविरोधात एक तक्रार नोंदवली आहे, जी कोविडपासून तो विषय सुरू होता, राजकीय गरमाहट होती आणि त्यावरती तो विषय नोंदवलेला आहे. त्यावरती पण एक प्रतिक्रिया द्या. मुळात त्याने कुठली तक्रार नोंदवली का नोंदवली याचा गंध नाही. ॲक्च्युली मी आजच पेपर वाचत असताना हेडलाईनमध्ये जसं काही 20 कोटीचा त्यावेळेस काहीतरी झाला याची मला कुठली आयडिया नाही. आणि दुसरा विषय, प्रत्येक आमदाराचे आपले स्वतंत्र प्रश्न असतात. म्हणजे माझे काही प्रश्न असतील, काही कृष्णा खोपडेचे असतील, काही देवेंद्रजींचे असतील, देवेंद्रजींचे म्हणजे दटकेचे असतील, काही यांचे असतील. सगळ्याच्या मतदारसंघातल्या समस्या वेगळ्या असतात, विषय वेगळे असतात. आणि त्याच्यामुळं ज्या लोकांनी आपण प्रश्न टाकतो, आज महिनाभरापूर्वी जे प्रश्न टाकतो किंवा लक्षवेधीच्या वेळेस लक्षवेधी टाकतो, औचित्याच्या मुद्द्याच्या वेळेस औचित्य आपण टाकतो, तर ज्यावेळेस जे विषय सभागृहासमोर येतील ते मांडण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. आणि आमचा प्रयत्न आपल्या मतदारसंघातील लोकांना न्याय कसा मिळेल या संदर्भात असतो. मुळात चांगले रस्ते व्हावे, स्वच्छ पाणी मिळावं, दिव्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावी, हे सगळ्यांची इच्छा असते. तरी राज्याच्या संदर्भात, जिल्ह्याच्या संदर्भात, शेतकऱ्याच्या संदर्भात, शेतमजुरांच्या संदर्भात त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या त्या वेळेस त्या स्तरावर कशा सोडवल्या जातील याची सगळ्या लोकांना हे असते.